सभापती महोदय, राज्यातल्या सर्व नगरपालिकांमध्ये 2013 मध्ये NULM ही दीनदयाल अंत्योदय योजना 30 सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून सदर योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयक अद्याप प्रलंबित आहेत। या संदर्भामध्ये महाराष्ट्रातली 500 ते 700 सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा 2018 पासून राबवलेला आहे। 2018 ते 2026 साधारणतः 6 वर्ष झाले यांचे देयक दिलेले नाहीत। बिलाच्या वेळेस कागदपत्रांची पूर्तता व तिथं काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक समाधान या संस्थांनी केलेलं आहे। अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या संस्थांकडून पैसे घेतलेले आहेत। वर्षभर ते काम करतात, परत पुढच्या वर्षी नवीन कंत्राटी कर्मचारी येतो, परत तो या संस्थांना पैशाची मागणी करतो। तर अशा या कर्मचाऱ्यांवर सभापती महोदय आपण काय कारवाई करणार आहात? 2022 पासून बजेट नाही म्हणून प्रत्येक वेळेस टोलवाटोली केल्या जाते। तर आता ही योजना दुसऱ्या योजनेमध्ये वर्ग करून आपण या संस्थांचे पैसे देणार आहात का आणि या संस्थांचे पेमेंट कधी आणि कसे करणार आहात याची माहिती सभागृहाला द्यावी। धन्यवाद।